सळसळत्या रक्ताच्या, जिवंत हृदयाच्या, शाबूत डोक्याच्या माझ्या तरुण मित्रांनो आणि मैत्रिणींनो, लेट्स टॉक विथ प्रवीण या आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आतापर्यंत आपण 4 एपिसोड तयार केलेले आहेत आणि चारीच्या चारी एपिसोडला आपण अत्यंत उत्साहाने प्रतिसाद दिलेला आहे, उत्तम प्रतिसाद दिलेला आहे आणि काही लोकांनी सुंदर कॉमेंट्स त्याच्यावर टाकल्यात. मी त्या पाहिल्यात, त्यांना प्रतिसादही दिला. काहींनी रेकॉर्डिंग मेसेजेस मला पाठवलेले आहेत, तेही मी ऐकले, त्यांनाही मी प्रतिसाद दिलेला आहे. अशाच पद्धतीने आपण माझा उत्साह वाढवला. मला वाटलं तुम्हाला आणखीन काही व्यवस्थित आपण व्हिडिओज द्यावे, एपिसोड्स द्यावे. मग आपला आजचा जो विषय आहे, मागच्या विषयामध्ये आपण सॅंग्विन पर्सनॅलिटीवर बोललो होतो, व्यक्तिमत्वातली सॅंग्विन पर्सनॅलिटी. त्याच्या बरोबर विरोधी आज आपण मेलनकॉलिक पर्सनॅलिटी या विषयावर बोलणार आहोत. मेलनकॉलिक पर्सनॅलिटी जी आहे, या पर्सनॅलिटीला जर आपण वैशिष्ट्य पाहिले तर कुठल्या प्रकारचे वैशिष्ट्य दिसतात? तर यांच्यामध्ये मुडी स्वभाव असतो, यांचा स्वभाव मुडी असतो. म्हणजे एकदा मागे सैरे सही नावाचं नाटक होतं, त्याच्यामध्ये भरत जाधव या कलाकाराने अत्यंत उत्तम मुडी कलाकाराची भूमिका साकार केलेली होती. म्हणजे एकदा आता तो हसतो आहे, खूप उत्साह वाढलेला आहे, अचानक एकदम तो दुःखी होतो, निराश होतो, रडायला लागतो. त्याला विचारलं काय झालं तर काही सांगायला पण तयार नाही. असे मूड पटापट पटापट वेगवेगळ्या प्रकारे उत्साह, आनंद, अप डाऊन असं त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये स्वभावामध्ये चालू असतात. त्याचबरोबर अँक्शियस हा एक त्याच्यामध्ये वैशिष्ट्य दिसतं. हा अस्वस्थ असतो, चिंताग्रस्त असतो. समजा घरामध्ये वावरतोय तरी कधीतरी त्याला विचारलं काय झालं तर तो नेहमी त्याचा चेहरा असा चिंताग्रस्त आपल्याला जाणवतो, असा अस्वस्थ वाटतो. समजा परीक्षेला जायचंय, त्याच्या अगोदरही नॅचरली चिंता येत असते, पण हा कायमस्वरूपी परीक्षेच्या संदर्भातही चिंताग्रस्त राहतो, अस्वस्थ राहतो. परीक्षेच्या संदर्भात असेल, शाळेत असेल, महाविद्यालयात असेल, किंवा काही काही लोक सर्व्हिसला जातात, नोकरी करत असतानाही अस्वस्थ, चिंताग्रस्त आपल्याला जाणवत असतात. आणखीन याच्यामध्ये एक वैशिष्ट्य म्हणजे रिजिड असतात. ही लोक हट्टी स्वभावाची असतात. म्हणजे जसं लहान मुलांमध्ये आपण पाहतो, मला चॉकलेट पाहिजे म्हणजे पाहिजे, मग बाबांना किंवा आईला किंवा घरातल्या कुठल्याही दादाला, मोठ्या भावाला वगैरे सांगून किंवा बहिणीला सांगून मला चॉकलेट आण, कॅडबरी पाहिजे म्हणजे पाहिजे, नाही आणलं तर मग तो भोकाड पसरणार, रडणार. अशा पद्धतीने रिजिड स्वभावाची वैशिष्ट्ये आपल्याला या व्यक्तिमत्वामध्ये आढळतात. सोबर, हे सातत्याने गंभीरपणे विचार करणारी लोक आपल्याला जाणवतात. हे की एखाद्या घटनेबद्दल त्यांना जर काही गोष्टी सांगितल्या आपल्याला असं करायचं, तर सातत्याने त्या गोष्टीचा वारंवार विचार करत राहतात. याच्यातनं काही ओसीडी वगैरे, पण हे सातत्याने विचार करत राहतात आणि सातत्याने विचार करत राहिल्यामुळे त्यांच्यामध्ये ती गंभीर जो विचार करण्याची प्रक्रिया आहे, तो जो पार्ट आहे सोबरनेस, तो या व्यक्तिमत्वामध्ये एक वैशिष्ट्य आपल्याला जाणवतो. हे पॅसिमिस्टिक असतात, निराशावादी असतात. पॅसिमिस्टिक आपण वापरतो याच्याकरता की निराशावादी असतात. म्हणजे कुठल्याही समारंभामध्ये एखादा सकारात्मक गोष्ट जरी घडणार असेल किंवा एखादी चांगली जरी वस्तू आपल्याला घ्यायची असेल, तर तिच्यामध्ये हे नकारात्मक दृष्टिकोन पाहतात. सातत्याने निराशा, हे असं होईल का मग ते, मग नाही झालं तर नाही, हा शब्द यांच्या ह्या निराशावादी वृत्तीच्या प्रवृत्तीमध्ये वारंवार आपल्याला पाहायला मिळतो. यांच्यामध्ये सकारात्मकता कमी असते आणि निराशावादी वृत्ती जास्त असते. हे नेहमी अनसोशेबल असतात. म्हणजे आपल्याला जाणवतं असं की समाजामध्ये काही कार्यक्रम होतात, त्यांना इन्व्हिटेशन दिलं जातं, कुणाच्या वाढदिवसाला बोलवलं जातं, कुणाच्या लग्नाला बोलवलं जातं, किंवा सामाजिक काही कार्यक्रम असतात. तर हे कुठल्याही सामाजिक कार्यक्रमामध्ये आणि कौटुंबिक कार्यक्रमामध्ये सहभागी होत नाहीत आणि त्यामुळे हे अनसोशेबल असतात, वाईट असतात. हे नेहमी इतरांपेक्षा शांत वागणूक यांची असते आणि ती जी शांत वागणूक आहे ती नेहमी यांना या वैशिष्ट्याकडे घेऊन जाते, अनस्टेबल करते. की उत्साह, आनंद जो यायला पाहिजे त्याच्यापेक्षा काही काही वेळेस उत्साहाने प्रतिसाद दिला तर बरं वाटतं, पण हे त्यात भाग घेत नाही, शांत राहतात. अशा पद्धतीचे हे अंतर्मुखी व्यक्तिमत्व आपल्याला जाणवतं. इंट्रोवर्ट आपण यांना असं म्हणतो. हे मेलनकॉलिक पद्धतीचं जे व्यक्तिमत्व आहे ह्याच्यामध्ये हे दुःखी असतात, निराशावादी असतात, हट्टी असतात आणि नेहमी निराश पाहायला आपल्याला मिळतात. त्यामुळे अशा प्रकारचे हे जे वैशिष्ट्य आहेत हे कुठल्याही व्यक्तिमत्वामध्ये ह्या आपल्याला अनस्टेबल मेलनकॉलिक पर्सनॅलिटीमध्ये पाहायला मिळतात. हे व्यक्तिमत्वामध्ये खरं म्हटलं तर नको असतात. आपल्याला पर्सनॅलिटी अनालिसिस करायचा एक व्हिडिओ मी बनवणार आहे, त्याचा हा बेस आहे. त्यामुळे आज आपण या गुण वैशिष्ट्ये जे पाहिले आपण, मेलनकॉलिक पर्सनॅलिटी कुठल्या प्रकारचे असतात, या ठिकाणी मी थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा, लाईक करा, शेअर तर जरूर करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि कॉमेंट्स आवर्जून करा.
कारण तुमच्या मागच्या 4 एपिसोडला खूप सुंदर कॉमेंट्स आल्या, चांगल्या कॉमेंट्स आल्या, सकारात्मक कॉमेंट्स आल्या. माझा उत्साह खूप वाढला. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी अत्यंत उत्तम पद्धतीने तुमच्याशी सुसंवाद साधतो आहे. भेटूयात अशाच एका नवीन एपिसोड सोबत. तोपर्यंत धन्यवाद.